मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा त्या वॉचमॅनला विचारतात, तुम्हाला पगार किती मिळतो? तेव्हा शेखर आप्पांना तुम्हाला काय करायचं असा प्रश्न करतो. तेव्हा तो वॉचमॅन शेखरला विचारतो, या बाबांचा स्क्रू काय जरा ढिल्ला झाला आहे का? त्यांना असं रस्त्यावर एकटं सोडू नका. तेव्हा शेखर रागाने असं काहीच नाही म्हणून सांगतो. तेव्हा वॉचमॅन आप्पांना तुमच्या घरी कोण कोण असतं असा प्रश्न करतो. त्यावर आप्पा सांगतात, माझ्या घरी फक्त माझी लेक असते आणि ती पण जॉब करते. ते ऐकून शेखरला मोठा धक्काच बसतो. तेव्हा वॉचमॅन आप्पांना सांगतो, असे एकटे रस्त्यावर फिरत जाऊ नका, भर वेगाने गाड्या जात असतात. तेव्हा आप्पा, मलाही काम शोधलं पाहिजे, नुसतं बसून चालणार नाही असं बोलत वॉचमॅन काकांना तुमच्याकडे काही काम आहे का असं विचारतात. तेव्हा शेखर आप्पांना तुम्ही घरी चला असं बोलतो. तर तेव्हा आप्पा शेखरला मला त्या घरी जायचं नाही असं स्पष्टपणे सांगतात. तेव्हा शेखर बळजबरीने आप्पांना त्यांच्यासोबत घेऊन जातो. ते सर्व ऐकून अरुंधतीला धक्काच बसतो. तेव्हा शेखर अरुंधतीला आप्पांना नेमकी काय झालं आहे, ते एवढे खचून का गेलेत असं विचारतो व यशला तो अन्या त्यांना काही बोलला का, मी त्याचं तंगडच तोडतो म्हणून सांगतो. त्यावर अरुंधती अनिरुद्ध काही बोलले नसल्याचं शेखरला सांगते. तेव्हा शेखर बोलतो, मी आप्पांशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते एवढंच म्हणत होते की मी नाकर्ता ठरलो, आयुष्यात काहीच केलं नाही, माझ्या घराला काही फायदा झाला नाही, मग कशाला जगायचं. मी तुम्हाला फोन करणारच होतो, परंतु तेवढ्यात तुम्ही तिथे आलात. तेव्हा अरुंधती शेखरला सांगते, देवाची कृपा होती म्हणून तुम्ही आप्पांना भेटलात, परंतु आप्पांना असं राहून चालणार नाही. मला त्यांची ही अवस्था बघवत नाही. ते खूप खचले आहेत, त्यांना यातून बाहेर काढावंच लागणार आहे. मी जमेल ते प्रयत्न करेन, परंतु आप्पांना यातून बाहेर काढेनच. तेव्हा शेखर, आम्ही पण तुमच्यासोबत आहोत. आप्पा माझे दिलदार दोस्त आहेत, त्यांच्यासाठी मी काही पण करू शकतो असं अरुंधतीला सांगतो. तर तेव्हा आशुतोष, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत, आपण नक्की काहीतरी करू असं अरुंधतीला सांगतो. तर अरुंधती बोलते, आपण आप्पांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू, तुम्ही सतत त्यांच्याबरोबर बोलत राहा. तेव्हा यश अरुंधतीला सांगतो, आप्पा खूप स्ट्रॉंग आहेत, ते नक्की हा धक्का पचवतील व लगेच नीट होतील. तेव्हा अरुंधती, यायलाच हवे, कारण ते माझा आधार आहेत, मी त्यांना असं तुटू देणार नाही, वाटेल ते झालं तरीही मी त्यांचं मन खंबीर करणार. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आशुतोष चहा बनवत असतो. तेवढ्यात सुलेखा तिथे येते व आशुतोषला, रात्री उशिरापर्यंत तुझ्या खोलीतला दिवा चालूच होता, तरीही तू लवकर उठलास का असं विचारते. तर तेव्हा आशुतोषला खूप झोप येत असते. तर सुलेखा आशुतोषला काय झालं असं विचारते. तेव्हा आशुतोष, आपण एखाद्या माणसाला पूर्णपणे ओळखू शकत नाही का, ज्याच्याबरोबर आपण वर्षानुवर्ष राहत आहोत, त्यांच्याबद्दल आपल्याला खात्री नसते का? तेव्हा सुलेखा, कधी कधी नाही ओळखू शकत म्हणून सांगते. व असं का विचारतोस असा प्रश्न आशुतोषला करते. तर तेव्हा आशुतोष, काल आप्पा त्यांचं घर सोडून अरुंधतीकडे राहायला गेल्याचं सांगतो. तेव्हा ते ऐकून सुलेखाला धक्काच बसतो. तर दुसरीकडे कांचन एकटीच तोंड सोडून बसलेली असते. तेवढ्यात अनघा तिला चहा आणून देते. तेवढ्यात अविनाश तिथे येतो. तर कांचन त्याला विचारते, तू बागेत फिरायला गेला होतास का, तिकडे गर्दी होती का व कोण कोण आलं होतं? त्यावर अविनाश, तू तिकडे कोणाला ओळखतेस असं विचारतो. तेव्हा कांचन, आप्पा तिथे आले होते का असं अविनाशला विचारते. तर तेव्हा अविनाश, म्हणजे तुला आप्पांशिवाय करमत नाही ना, प्लीज तू तिकडे जाऊन आप्पांना समजव व त्यांना घरी घेऊन ये असं बोलतो. तेवढ्यात संजना तिथे येते व कांचनला तुम्ही आप्पांना घेऊन या म्हणून सांगते. तर अविनाश, आज चक्क तुम्हाला माझं म्हणणं पटलं असा डायलॉग संजनाला देतो. तर संजना, आई आप्पांना मिस करत आहे, अरुंधती हे सर्व मुद्दाम करत आहे, ती आप्पांना समजावू शकत होती, परंतु उलट तिने फूस लावली व आप्पांना तिच्यासोबत घेऊन गेली. आई अरुंधती इतकी कॅल्क्युलेटेड बाई मी आजपर्यंत पाहिली नाही असं ती कांचनला सांगते.
तर तेवढ्यात शेखर तिथे येतो व तुझ्या इतकी बिलंदर बाई आम्ही कोणीच पाहिली नाही असा टोमणा संजनाला मारतो व मी खरं तर तुझं कानफाडच फोडणार होतो, परंतु घरात सर्वजण आहेत. अरुंधती वहिनीला घराबाहेर काढून तुझं समाधान झालं नाही का? तरीही त्यांच्या काड्या करतेस का? असं शेखर संजनाला विचारतो. त्यावर संजना तुझा काय संबंध, तुला काही माहिती तरी आहे का असं बोलते. तर तेव्हा शेखर मोठ्याने ओरडून सांगतो, घटना माहिती नसल्या तरीही माणसं माहिती आहेत. व लगेच कांचनला बोलतो, तुम्ही अरुंधती वहिनींशी वाईट वागलात ठीक आहे, ते आपण सोडून दिलत, परंतु तुम्ही आप्पांनाही वाईट बोललात. तेव्हा संजना मध्येच शेखरला आईंना काही बोलायचं नाही म्हणून सांगते. तेव्हा शेखर रागाने संजनाला तू तुझं तोंड बंद कर, तुझं तोंड म्हणजे उघडं गटार आहे, त्यातून खूप किडे बाहेर येत असतात. मी आई कांचनशी बोलणार, तुला जर ऐकायचं नसेल तर इथून चालती हो असं बोलत संजनाचा अपमान करतो. आणि कांचनला तुम्ही त्या भल्या माणसाची काय अवस्था करून ठेवली असं विचारतो. त्यावर कांचन शेखरला तुम्ही त्यांना भेटलात का, ते कसे आहेत असं शेखरला विचारते. तेव्हा शेखर कांचनला सांगतो, ते कसे आनंदात असणार, या बाईचं ऐकून तुम्ही आप्पांना बोललात. ही बाई कोणाचीच नाही, ती कोणाचंही वाटोळं करू शकते, कोणालाही तोंडावर पाडू शकते. आता तुमच्या बाबतीत काय होणार हे लवकरच तुमच्या लक्षात येईल, कारण हिचं हिच्या आईशी बहिणीशी पटत नाही. मग तुमच्याबद्दल हिला प्रेमाचा पुळका का आला असेल याचा विचार करा की. हे डोकं फक्त अंबाडा बांधायलाच वापरणार का असं तो कांचनला विचारतो. तेव्हा संजना मध्ये बोलू लागते. तेव्हा शेखर तिला धमकी देत, आज तू मला माझं तोंड उघडायला भाग पाडलं आहे, आता भोग तुझ्या कर्माची फळं असं सांगतो. व कांचनला बोलतो, हिच्याकडून फक्त खोटं कसं बोलायचं ते शिका, माणसांशी कसं वागायचं ते कशाला शिकता. एक लक्षात ठेवा, हिच्या नादाला लागून तुम्ही तुमच्या सोन्यासारख्या माणसांना गमवत आहात. व संजनाला धमकी देत सांगतो, तू खूप चुकीचं वागत आहेस आणि हे सर्वांना लवकरच कळणार आहे, जेव्हा तुला थोबाड लपवायलाही जागा राहणार नाही. आणि कांचनला सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही, हिच्या नादी लागलात ना तर ही तुम्हा सर्वांना विकून खाईल. त्या भल्या माणसांना कशाला त्रास देता. आता तुम्ही अरुंधती वहिनी व आप्पांची माफी मागा, ते भल्या मनाने तुम्हाला माफ करतील. आणि या नालायक बाईच्या नादी तर लागूच नका असं संजनाकडे पाहतच सांगतो. तेव्हा संजना रागात शेखरला आता बस झालं, इथून निघायचं असं बोलते. तेव्हा शेखर संजनाला माझ्याशी पंगा घ्यायचा नाही, नाहीतर मी तू जे काही कांड केले आहेस ना त्याचे सर्व होर्डिंग सगळीकडे लावेल असं सांगतो. ते ऐकून संजना लगेच गप्प होते. तेव्हा शेखर हात जोडून कांचनला सांगतो, तुम्ही 7 जन्म पुण्य केलं म्हणून अशी माणसं तुम्हाला भेटली, ते एका जन्मात धुळीस मिळून देऊ नका, ते पण या बयाचं ऐकून. मोठे आहात, मनही मोठं करा. व संजनाला सांगतो, मी निखिलला घेऊन जाणार आहे, तुझ्यासारख्या नालायक बाईची सावलीसुद्धा त्याच्यावर पडायला नको असं बोलून शेखर लगेच तिथून निघून जातो. तेव्हा शेखरचे बोलणे ऐकून कांचनला घामच फुटतो. तर संजना शेखरचं काही ऐकू नका असं कांचनला सांगते. तर अविनाश मग तुझं ऐकायचं का, त्याच्यामुळे तर आई आप्पांची अशी अवस्था झाली आहे, आई यात नुकसान फक्त तुझंच आहे असं बोलून अविनाश निघून जातो. तेव्हा कांचन खूपच घाबरते. तर इकडे आशुतोष सुलेखाला आप्पांबद्दल सर्व काही सांगतो. तर सुलेखाला खूप वाईट वाटतं. तेव्हा ती आशुतोषला सांगतो, आई करताना दिसते परंतु बाप काय करतो ते कधी दिसत नाही. परंतु कांचनताईंचं आप्पांवर खूप प्रेम असणार, फक्त त्यांनी दुसरा राग आप्पांवर काढला असणार. व आशुतोषला सांगते, तू आप्पांना आश्रमात घेऊन ये, म्हणजे त्यांचं मन रमेल, आपण त्यांना ॲडमिनिस्ट्रेशनचं काम देऊयात. त्यावर आशुतोष होकार देतो. मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.